जय गुरुदेव. काही नसुनी असे परी ते असूनही नसे, जाणत्याही जाणू तू असे तरी जाणपण नाही. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या अलौकिक प्रतिभेने शब्द रूपामध्ये ब्रह्म आणतात. काही नसुनी असे म्हणजे ते परम तत्व, निराकार, निर्गुण, निर्विशेष, ज्याला रूप नाही, रंग नाही, आकार नाही, असे जरी असले तरी त्याच्या आधारानच हे विश्व चालते, आपला देह चालतो. याचा अर्थ ते सर्वत्र व्यापून आहे, पण आपल्या डोळ्यांनी त्याला पाहता येत नाही, आपल्या इंद्रियांनी त्याला अनुभवता येत नाही. असे जरी असले तरी जाणत्याही जाणतो असे. पण सद्गुरु कृपेने ज्याला अनुभूती आलेली आहे स्वस्वरूपाची, जाणत्याही म्हणजे ज्ञानी पुरुष त्याचा अनुभव घेतो. अनुभव घेत असला तरी त्याला जाणपण नाही म्हणतात, कारण त्या अवस्थेत ज्ञाता ज्ञेय ज्ञान हा त्रिपुटी भाव नाहीसा झालेला असतो. ते मी जाणतो हा अहंकारही नाहीसा झालेला असतो. ते उरते केवळ चैतन्य तत्व. हा झाला या ओवीचा सरळ भावार्थ. आता आपण या ओवीला समजून घेऊ. काही नसुनी असे याचा अर्थ जे काहीच नसतानाही अस्तित्वात आहे, ते कोणत्याही भौतिक वस्तूसारखे नाही, त्याला आकार नाही, रंग नाही, चव नाही, म्हणून ते निराकार आहे. आणि सामान्य माणसाला नाहीच म्हणता माणूस, आपल्या देहामध्ये कसा देव असू शकेल असं सामान्य माणूस म्हणतो. असे जरी असले तर प्रत्यक्षात तो सर्वत्र व्याप्त आहे. ज्याच्या सत्तेनं सूर्य प्रकाशतो, ज्याच्या सत्तेनं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू आपलं कार्य करतात, ज्याच्या सत्तेनं एक ज्वारीचा दाणा जमिनीत पेरला की 1000 दाण्याचं कणीस येतं, एका थेंबातून हा मानवी देह साकार होतो. ही किमया कुणाची आहे? आपल्या शरीराला चालवणारं कोण आहे? आपण श्वास घेण्यासाठी काही करतो का? जेवलेलं पचवण्यासाठी काही करतो का? मेंदूपासून नखापर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी आपण काही करतो का? मग या देहाचं कार्य कुणाच्या शक्तीनं चाललेलं आहे? असा जर विचार आपण केला तर या विश्वातल्या अनंत घडामोडी आणि या देहातला चालवणारी अनंत शक्ती म्हणजे तो परमात्मा आहे, असं आपल्याला अंतिम विचारावर येऊन थांबावं लागतं. याला एका उदाहरणाद्वारे समजायचं असलं तर एखादा रिकामा मातीचा माठ, त्या माठाच्या आत काय आहे? काही नाही म्हणजे पोकळी आहे. पोकळी आहे म्हणजे आकाश आहे. ते माठ तयार व्हायच्या आधी आकाश होतं का? होतं. माठ तयार झाल्यावर आकाश आहे का? आहे. आणि माठ फुटला तरीही ते आकाश नष्ट होत नाही. तसेच हे तत्व डोळ्याला जरी दिसत नसलं, काही नसल्यासारखं वाटत असलं, तरीही ते असल्याशिवाय सृष्टीचा डोलारा उभा राहू शकत नाही. परी ते असूनही नसे. मग गंमत आहे, आपल्या देहाला जर चालवणारी शक्ती आहे, या विश्वाला जर चालवणारी शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला का दिसत नाही? जर हे तत्व अणु रेणूत व्यापलेले आहे, तरीही ते आपल्या 5 इंद्रियांना डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ यांना अनुभवता येत नाही. अदृश्य राहून ते कार्य करते. असं म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल
परी ते असूनही नसे, असूनही का जाणवत नाही? आध्यात्मिक उदाहरण संत साहित्यात मिळतं. आपण दुधाकड पाहिले असता त्याच्यात तूप दिसते का आपल्याला? दिसत नाही. याचा अर्थ दुधात तूप नाही असा होतो का? होत नाही. तूप दुधाच्या कणाकणात लपलेलं आहे. ते काढण्यासाठी त्या दुधाला तापवावं लागतं. तापवून त्याची साय काढावं लागते, इरजण लावावं लागतं, पुन्हा त्या दह्याची घुसळण करावी लागते, रवीनं त्याला हलवावं लागतं आणि मग लोणी येतं. लोणी कडवल्यानंतर ते तूप होतं, ते तूप अनुभवास येतं. तसं ज्यावेळेस साधक सद्गुरुनाथाला शरण जातो, सद्गुरुनाथानं सांगितलेली इष्टलिंग पूजा, जप, शिवाय नमः नामस्मरण करतो. असं करता करता त्याचं अंतकरण शुद्ध झालं. त्याच्या अंतकरणात एकाही जीवाबद्दल द्वेष भाव राहिला नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरअहंकारो. अशी त्याची अवस्था झाली की त्याला त्या आपल्या आत्मस्वरूपाचा त्याला अनुभव येतो. पुढं म्हणतात, जाणत्याही जाण तू असे. मग काही नसूनी असे, काहीच नाही तरी पण आहे, आहे पण दिसत नाही. मग कुणालाच दिसत नाही का? पुढं म्हणतात, जाणत्याही जाण तू असे, जे केवळ जाणणाऱ्यालाच उमजते. म्हणजे ज्याला सद्गुरु कृपेने आत्मबोध झाला आहे, ज्याची बुद्धी सात्विक झाली आहे, ज्याचं अंतकरण शुद्ध झालं आहे, अशा जाणत्या ज्ञानी माणसाला आपल्या हृदयातही त्या परमात्म्याचा निवास जाणवतो. तो प्रत्येक कार्य करताना त्याचा अहम भाव संपलेला असतो. माझा प्रत्येक श्वास परमात्म्याच्या सत्तेने होत आहे. माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका परमात्म्याच्या सत्तेनंच आहे. माझ्या मेंदूपासून पायाच्या नखापर्यंत रक्तप्रवाह त्या भगवंताच्या सत्तेनंच वाहत आहे. त्या भगवंताच्या सत्तेनंच माझे डोळे जग पाहत आहेत, माझे कान शब्द ऐकत आहेत, माझी त्वचा स्पर्श अनुभवत आहे, माझं नाक गंधाचा अनुभव घेत आहे, जिव्हा चवीचा अनुभव घेत आहे. अशा देहाच्या सर्व क्रिया भगवंताच्या सत्तेने होत आहेत असा त्याला अनुभव येतो. आणि ह्या विश्वामध्ये, या विश्वाला आधार असलेला आणि देहाला आधार असलेला चैतन्य स्वरूप आत्मा मीच आहे. माझा आत्माच परमात्मा आहे. याच्या सत्तेने सूर्य प्रकाशतो, याच्या सत्तेने दिवस रात्र पृथ्वी फिरते, याच्या सत्तेने फुलात सुगंध आहे, पृथ्वीत गंध आहे. सृष्टीचे सर्व कार्य याच्या सत्तेने चालतात असा त्याचा अनुभव त्याला येतो. असं जरी असलं तरी जाणूनी तेची होई जे झालेपणाचा आठवाटी जे. मला हा अनुभव येत आहे असं तो विसरून जातो. साखर खाल्ल्यानंतर गोडीचा जसा अनुभव येतो, अनुभव घेणारा आणि गोडी दोन्ही एक रूप होतात, तसं हा एक रूप होतो. ह्याचं व्यावहारिक उदाहरण पाहायचं असलं तर एखाद्या सामान्य माणसाला सोन्यामध्ये अंगठी, हार, पाटल्या हे सगळे दागिने वेगळे वेगळे दिसतात. पण सोनाराकडे जर ते नेलं तर त्याच्यामधले त्याचा रूप, आकार त्याच्या दृष्टीत दिसत नाही. त्याला फक्त तिथं सोनं दिसतं. तसं ज्ञानी पुरुष, संत, महात्मे रंग, रूप, आकार ह्याच्या पलीकडं असलेल्या सर्व व्यापक ईश्वर तत्वाला आपल्या देहात अनुभवतात, या विश्वात अनुभवतात. तरी जाणपण नाही, जे ते जाणण्याचे अस्तित्वही उरत नाही. ही या ओवीतील
सर्वोच्च अवस्था आहे. जेव्हा एखादा साधक त्या तत्वाला जाणतो तेव्हा तो इतका एकरूप होतो की मी देवाला जाणले आहे, हा अहंकार किंवा वेगळेपणा तिथे उरत नाही. तिथे मी आणि तो देव हे द्वैत संपते. तेथे जाणपण म्हणजे मी ज्ञानी आहे ही जाणीवही उरत नाही. असं या ओवीतून शब्द ब्रह्मस्वरूप शब्दरूपात माऊलीनं आणलेलं आहे. ओम शांती शांती शांती.